उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अस्थि कलशांचा आज पिंपरी चिंचवडमध्ये आगमन झाले। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या इथे हे अस्थि कलश ठेवण्यात आलेले। शहरातील नागरिक ज्यांना बारामती या ठिकाणी अंत्यविधीला दर्शन घेताना आलं त्यांच्यासाठी खरं तर अस्थि कलश या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। योगेश भल आपल्यासोबत आहे, शहराध्यक्ष। खरं तर सकाळीच दादांचे अस्थि या ठिकाणी आलेले आहेत। शहरातील नागरिकांना शेवटचं दर्शन म्हणून या ठिकाणी कलश ठेवण्यात आलेले दादांचं। एकंदरीत काय सांगाल? खरं पाहतं तर अवघ्या महाराष्ट्राला चटका देऊन जाणारी घटना आम्हा सर्वांनाच पोरके करून गेले दादा। ही दुर्दैवी घटना 28 तारखेला घडल्यानंतर आपण पाहिलं असेल की लाखोच्या संख्येने जनसमुदाय, सर्व महाराष्ट्राचा जनसमुदाय बारामतीकडे वळला। वास्तविक पाहता संबंध महाराष्ट्रावर प्रेम करत असताना कामाचा माणूस ज्याला म्हटलं गेले, विकास पुरुष ज्यांना उपद्वी दिली गेलेली आहे, ते अचानक जाण्याने जे दुःख संबंध महाराष्ट्रावर दुःखाचं आभाळ कोसळलं। वास्तविक पाहता अनेकांची इच्छा होती की अंत्यविधीला त्यांनी तिथं पोचावं। अर्थात आपण पाहिलं असेल की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू, जसं काही त्यांच्या घरातलाच कुटुंबातलाच कोणतरी व्यक्ती गेलाय अशा प्रकारचं दुःख अवघ्या महाराष्ट्राला आहे आणि आजही आहे। तर ज्या लोकांना तिथं जाता आलं नाही किंवा ज्या लोकांनी पाहिलं, त्यामुळे दादांचा अस्थि कलश आज सकाळी इथं 11 वाजता ते 11 ते 3 वाजेपर्यंत या ठिकाणी दर्शनासाठी ठेवला होता। आपण पाहिलं की अनेक लोक आलेत, अनेकांनी दर्शन घेतले, दादांचे अंतिम दर्शन। पिंपरी चिंचवड शहरावर वास्तविक पाहता दादांचं एक खूप वेगळं प्रेम होतं। जास्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रेम त्यांनी पहिल्यांदा पिंपरी चिंचवड केले, नंतर बारामती आणि इतर ठिकाणी केलं असेल, पण पिंपरी चिंचवडवर त्यांचं अधिक प्रेम होतं। तुम्ही पाहिलं असेल की 25 वर्षाच्या काळामध्ये दादांनी त्यांना या शहराचं आर्किटेक्ट असं संबोधलं जाते। दादा असे सोडून सर्वांना गेलेले आहेत, हे ते दुःख सर्वांनाच आहे। आणि त्यामुळे आज इथं पिंपरी चिंचवड शहरातल्याच मोरया गोस्वामी या तीर्थस्थळावर आता आम्ही त्या ठिकाणी या अस्थि विसर्जित करणार आहोत।